दीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हॅलो फूड लवर्स, आज आपल्या किचनमध्ये बनत आहे फ्रेश बांगडा फिश करी आणि क्रिस्पी फ्राय. नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय खूपच टेस्टी बांगडा करी आणि गरमागरम एकदम घरगुती स्टाईल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवली आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी ताजे बांगडे घेतलेले आहेत. हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. वाटण्यासाठी आपण खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे. अगदी कमी साहित्य पण चव मात्र एकदम भन्नाट लागणार आहे. तुम्हाला सी फूड आवडतं का? तर आजचं स्पेशल आहे बांगडा कढी आणि फिश फ्राय. बांगडा प्रेमींनो, तुम्ही तयार आहात का? कारण आज आपण बनवतोय स्पायसी करी आणि क्रिस्पी फ्राय. कढई जर आपण गरम करून घेतली आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि घरगुती आगरी कोळी मसाला टाकलेला आहे. ताजे मसाले, ताजा बांगडा. आज बनवतोय ऑथेंटिक स्टाईल बांगडा करी आणि फ्राय. छान मसाले आपण परतून घेणार आहोत. मसाले आपल्याला मीडियम फ्लेमवर परतायचे आहेत. रंग बघा एकदम झणझणीत. छान मसाले आपण एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला बांगडा टाकणार आहोत. हा रस्सा अगदी कोकणच्या स्टाईलमध्ये तयार होणार आहे. छान आपल्याला बांगडा मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बनवता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत. छान एकजीव करून घ्यायचं आहे. बांगडा खाण्याचे अनेक फायदे आहेत. हृदयासाठी खूप फायदेशीर असतो. बांगड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे हृदय निरोगी ठेवायला मदत करतात. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आपण. प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. बांगडा हा प्रोटीन फूड आहे, जो शरीराची ताकद आणि एनर्जी वाढवतो. आपल्याला मस्त कोकम टाकायचं आहे त्याच्यामध्ये. कोकमामुळे एक वेगळा स्वाद येणार आहे रश्श्याला. त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. टेस्ट सोबत हेल्थसाठी बांगडा एकदम परफेक्ट आहे. बांगडा रस्सा आणि फ्राय हा कोकण किनारपट्टीवरचा एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा सी फूड कॉम्बो आहे. आता आपण जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. छान उकळी यायला ठेवायची आहे. आणि हा रस्सा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटामध्ये हा झणझणीत रस्सा तयार होतो. समुद्र किनाऱ्याजवळील भागात बांगडा म्हणजेच मॅक्रेल सहज उपलब्ध असल्यामुळे हा मासा रोजच्या आहारातही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. बांगड्याची चव नैसर्गिकरित्या खमंग आणि थोडीशी तेलकट असल्यामुळे त्याचा रस्सा असो किंवा फ्राय, दोन्ही प्रकार एकदम लज्जतदारच लागतात. छान उकळी आली आहे आणि या रश्श्याचा सुगंध घरभर दरवळला आहे. बांगड्याचा रस्सा म्हणजे मसाल्यांची आणि चवीची एक अप्रतिम मेजवानीच. नारळ, लसूण, कोकम आणि यांचा सगळ्यांचा वापर करून तयार होणारा रस्सा आंबट तिखट चवीचा असतो. उकळताना त्यातून येणारा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो आणि भूक अजूनच वाढवतो. या रस्स्याचा रंग लालसर आणि आकर्षक असतो, जो पाहता क्षणी खायला भाग पाडतो. गरम भात किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हा रस्सा खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गरमागरम बांगड्याचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण फिश फ्राय बनवणार आहोत. त्याच्यासाठी स्वच्छ आपण बांगडा धुवून घेतलेला आहे. तयार केलेलं वाटण टाकायचं आहे. थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे या जो बांगडा आहे तो फ्राय करताना खूप क्रिस्पी होणार आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. घरगुती आगरी कोळी मसाला, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ टाकून छान आपण एकजीव करणार आहोत. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही मॅरिनेट सुद्धा करू शकता. हा बांगडा फ्राय इतका कुरकुरीत होतो ना आणि मस्त खुसखुशीत लागतो.
मसाल्यात मुरून तव्यावर किंवा तेलात हा परतलेला बांगडा एक नंबर लागतो. तवा छान आपण गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल मस्त हाय फ्लेमवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकलेला आहे. छान लसूण परतल्यानंतर आपण जो बांगड्याला मसाले लावून घेतले होते तो त्या तव्यावर टाकायचा आहे. बांगडा हा फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे हृदय, मेंदू, हाडे आणि त्वचेसाठी हा मासा खूप उपयुक्त ठरतो. नियमित प्रमाणात बांगडा खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य चांगले राहते. छान हा बांगडा आपण फ्राय करून घेणार आहोत. एक बाजू पूर्णपणे शिजल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत. बघा तुम्ही किती फ्रेश ताजा बांगडा आहे. जेव्हा तव्याला बांगडा अजिबात चिटकत नाही तेव्हा समजून जायचं की बांगडा फ्रेश आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना घरगुती आणि चविष्ट अन्नाची खूप गरज आहे. अशा वेळी बांगडा रस्सा आणि फ्राय हा कॉम्बो एकदम परफेक्ट ठरतो. पारंपरिक पद्धतीने घरगुती मसाल्याने बनवलेला हा पदार्थ प्रत्येक घासात समाधान देतो. कुटुंबासोबत बसून गरमागरम भात किंवा भाकरीसोबत हा आस्वाद घेणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. एकंदरीत बांगडा रस्सा आणि फ्राय हा फक्त एक जेवण नसून तो कोकणातील संस्कृती, परंपरा आणि चवीचा एक सुंदर संगम आहे. चव, सुगंध आणि आरोग्य या तिन्हीचा परिपूर्ण मिलाफ असलेला हा पदार्थ प्रत्येक सी फूड प्रेमीने नक्कीच अनुभवावा असा आहे. गरमागरम फिश करी, बांगडा रस्सा आणि बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.